महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्री अँड ॲग्रिकल्चरच्या उत्तर महाराष्ट्र विभाग नाशिक शाखेच्या वतीने सिंहस्थातून संधी, गाव तिथे उद्योजक या विषयावर विशेष संवाद आणि नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार कार्यक्रम शनिवारी हॉटेल ताज दी ग्रँड बॉलरूममध्ये आयोजित करण्यात आला होता। या कार्यक्रमाची सुरुवात उपस्थित प्रमुख मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन आणि प्रतिमा पूजन करून करण्यात आले। यावेळी प्रमुख पाहुण्यांचा शाल, पुष्पगुच्छ आणि स्मृतिचिन्ह देऊन स्वागत करण्यात आला। महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सला 100 वर्ष पूर्ण झाले आहे। या निमित्ताने गाव तिथे उद्योजक हे अभियान सुरू करण्यात आलं असून याची मुहूर्तमेढ नाशिकमधून करण्यात आली आहे। सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर सुरू करण्यात आलेल्या या अभियानामुळे उद्योग क्षेत्राला मोठा फायदा मिळणार असल्याचं महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष रवींद्र माणगावे यांनी सांगितले। महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचा आम्ही एक 100व्या वर्षात एक संकल्प केला आहे, गाव तिथं उद्योजक। हे अभियान आम्ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चालू केलेलं आहे आणि मला वाटतं नाशिकमध्ये याची एक मुहूर्तमेढ रोवली जाणार आहे, कारण सिंहस्थ कुंभमेळा नाशिकमध्ये होतोय आणि या माध्यमातून उद्योगाला, व्यवसायाला प्रचंड संधी महाराष्ट्रातल्या ह्या नाशिकच्या पवित्र भूमीमध्ये निर्माण होत आहेत। हे एक धार्मिक अधिष्ठान तर आहेच, परंतु धर्माला जोडून उद्योगालाही कसं आपल्याला पुढे आणता येईल, जेणेकरून धर्म आणि जो आपला या राज्याचा आर्थिक कणा आहे उद्योजक, त्यालाही आपण एकत्रित संयुक्तपणानं पुढे कसं आणता येईल यासाठी आमचा प्रयत्न असणार आहे। आणि यासाठी मग ते पर्यटनाच्या वेगवेगळ्या संधी असतील, हॉस्पिटॅलिटी, हॉटेल इंडस्ट्री आहे, किंवा इथं येणाऱ्या धार्मिक पर्यटकांच्यासाठी ज्या काही पर्यायी यंत्रणा, त्यांना पूरक यंत्रणा ज्या आपल्याला बनवाव्या लागतील, ज्याच्यामधून उद्योग पुढे आणता येईल, ह्या सगळ्या संधींना आम्ही या प्लॅटफॉर्ममध्ये, गाव तिथं उद्योजक या प्लॅटफॉर्ममध्ये आम्ही पुढे आणणार आहोत। नेमकं आपलं किती उद्योजक घडवण्याचे उद्दिष्ट आहे किंवा किती मोठ्या प्रमाणात त्याच्यामध्ये उलाढाल होऊ शकते? महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचा उद्देश हा संपूर्ण 36 जिल्ह्यामध्ये, प्रत्येक जिल्ह्यामध्ये साधारण 1000 गावं असं आम्ही पकडले आहेत। तसं बघायला गेलं तर 42,000 टोटल महाराष्ट्रामध्ये गावं आहेत आणि 358 तालुके आहेत। पण प्रत्येक गावामध्ये एक यशस्वी उद्योजक, या माध्यमातून 36,000 उद्योजक आणि 3 लाख रोजगार निर्मिती, हा आमचा उद्देश येणाऱ्या 2 वर्षातला आहे। नवीन कार्यकारिणीचा आज सत्कार होतो आहे आणि सर्वात त्याच्याबद्दल काय सांगाल? महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची आता नवीन कार्यकारिणी निर्माण झाली आणि याच्यामध्ये आमचं जे काही एक पॅनेल होतं, त्या पॅनेलला संपूर्ण विश्वास महाराष्ट्रातल्या सर्व महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सच्या सभासदांनी दाखवला। आमचा दृष्टिकोन हा सकारात्मकतेनं महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सच्या माध्यमातून प्रत्येक ग्रामीण खेडेगावातला उद्योजक कसा निर्माण होईल, हा प्रयत्न आहे। याचबरोबर जे आमच्या महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्समध्ये उद्योजक आहेत, व्यावसायिक आहेत, त्यांच्या अडीअडचणी सोडवणे हा आहे। त्याचबरोबर नवीन आम्ही एक 100व्या वर्षात महाराष्ट्र चेंबर बिलियनियर फोरम म्हणून आम्ही स्थापन केलेले आहे। या माध्यमातून अभाव 100 करोडच्या वरचा टर्नओव्हर ज्याचा असेल, त्यांना आम्ही एकत्रित आणून अशा 100 लोकांचा एक फोरम, जो बिलियनियर फोरम म्हणून आम्ही स्थापन केलेला आहे, त्याची घोषणा आमचं नवीन पॅनल आल्यानंतर आम्ही केलंय। तर त्याचीही मुहूर्तमेढ करून त्यांना अलाइन करून MSMEंना पुढे कसं आणता येईल, हा आमचा प्रयत्न आहे। उद्योजक हा अर्थव्यवस्थेचा महत्त्वपूर्ण घटक असून महाराष्ट्र चेंबर हे कार्य संपूर्ण गावागावात घेऊन जात आहेत, ही अभिमानास्पद बाब असल्याचे खासदार राजाभाऊ वाजे यांनी सांगितले। नाही, आता महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स यावर्षी 100वे वर्ष आहे आणि त्यामुळे त्यांनी काही नवीन गोष्टी सुचवलेल्या आहेत। त्याचा फायदा आपल्या नाशिक जिल्ह्याला आणि खास करून सिंहस्थामुळे आपल्या तरुण पिढीला व्हावा, यासाठी जो प्रयत्न करतायत, आम्ही सर्वजण मिळून तो प्रयत्न करतोय की जसं ते म्हणतात की गाव तिथे उद्योजक, तसं कोविडच्या नंतरपासून खेड्यांमध्ये, छोट्या छोट्या गावांमध्ये
नोकरी करणाऱ्यांपेक्षा नोकरी देणारे व्हावं अशी प्रत्येक तरुणाची इच्छा आहे. आणि त्याला जी फुंकर घालायचं काम महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स करत आहे, मला वाटतं एक कौतुकास्पद आहे. आणि ते करायचं जे त्यांनी हाती घेतलंय ते नक्कीच यशस्वी होईल आणि आपल्या नाशिकसाठी ते जास्त फायदेशीर राहील. कारण आता येणारा सिंहस्थ हा नवीन संधींना आपल्याला एक लाभ मिळेल असं मला तरी वाटतं. दरम्यान नाशिक जिल्ह्यात खास आदिवासी उद्योजक क्लस्टर उभारत असून या कार्यात महाराष्ट्र चेंबरने आपले योगदान द्यावे असे आवाहन या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे अन्न औषध मंत्री नरहरी झिरवाळ यांनी केले असून यावेळी चेंबरच्या कार्याचा गौरव झिरवाळांनी केला. सर्व सन्माननीय मार्गदर्शक, तसा आता इथं उल्लेख करताना मला मार्गदर्शन करतील असं सांगितलं गेलं, पण ताई मी मार्गदर्शन करणारा नाही, मार्गदर्शन करणाऱ्यांचं आकलन करणारा माणूस मी आहे. तर तुमच्याकडून, कारण तुमचा ह्या क्षेत्रातला जो काही गाढा अभ्यास त्या ठिकाणी आहे, त्याच्यात मग आता इथं मी निमाची काही मंडळी बघितली, अनेक कार्यक्रमांना मी त्या ठिकाणी जात असतो, तर खरंच तुमच्याकडून खूप सारं काही घेण्यासारखं असतं. आज हे जे रवींद्र भाऊंनी हा जो काही कार्यक्रम आयोजित केला आणि त्यात माझ्या तालुक्याला सुद्धा मला वाटतं गंगाधरणी खाडेंच्या रूपानं आपण एक मार्गदर्शक म्हणून त्या ठिकाणी त्यांची नियुक्ती केलेली आहे. मी निश्चित तुमच्या सगळ्या मंडळाचं, चेंबरचं मनापासून कौतुक करेन, आभार मानेन की आमच्या इथं एक उद्योजकांना मार्गदर्शन करणारा आणि योग्य माणसाची निवड त्या ठिकाणी केलेली आहे. अशाच पद्धतीनं आपण तालुक्यांमध्ये, कारण आमचा जिल्हा तसा हा ग्रामीण बहुल जिल्हा आहे आणि आपण सांगितलं का उद्योग आणि ग्रामीणची नाळ ही शक्यतो फारशी जुळलेली नसते. पण उद्योग जर म्हणले तर आजही अंबडमध्ये जर फरांदेताई आपण बघितलं तर माणसं ग्रामीणचीच आहेत, कामगार हे ग्रामीणचेच आहेत, फक्त ते लाजरे गुजरे आहेत, कष्टाळू खूप आहेत. पण मला येतं हे सांगण्यासाठी त्यांच्यात हिंमत किंवा जे उत्पादन केलं जातं त्याची विक्री व्यवस्था करण्यासाठीची त्याची जी एक गुजरेपणा, लाजरेपणा आहे, त्याला कुठंतरी बाजूला करण्यासाठीचं मार्गदर्शन होणं गरजेचं आहे. मी बघितलंय, एका मुलीचं उदाहरण मी नेहमी सांगत असतो. तिचं गाव साधारण 400-500 लोकवस्तीचं गाव आहे. ती 10-12 वर्षापासून महिंद्रा अँड महिंद्राला हँगलोज पुरवते. पण ती अजून आम्हालाही माहीत नाही तर ती हँगलोज पुरवते. पण ती उद्योजक म्हणूनच मी तिला पाहिलेला. ती जेव्हा तिला कंपनीनं 5 शिलाई मशीन दिल्या होत्या आणि तिला कंडिशन घालून दिली असेल तर ह्याच्यावर उत्पादन करायचं फक्त आमच्याच कंपनी पुरतं, आमचाच कपडा. म्हणजे एवढे बारकावे होते का जिथं ती वेस्टेज चिंध्या टाकायची तिथं सुद्धा त्याचं इन्स्पेक्शन व्हायचं. तर ह्या चिंध्यांमध्ये इतर कलरचं कुठलं कपडा शिवते का. ती जेव्हा माझ्या लक्षात आली का बाबा ही एक एवढी मोठ्या कंपनीला एक हँगलोज पुरवते, त्यावेळेला मी तिच्या घरी जाऊन बघितलं. ती पेठला त्या खेडेगावात तिचा व्यवसाय चालवायची. ती मुलींना, म्हाताऱ्या माणसांना असं काम द्यायची. कापणाऱ्याला वेगळा रेट, शिवणाऱ्याला वेगळा रेट आणि ज्याला काहीच येत नाही त्यानं फक्त तो हँगलोज पलटी करायचा, त्याला 40-45 पैसे पर हँगलोज असं ती द्यायची. ती सुद्धा 100-200 रुपये रोज म्हातारा माणूस निवळ हँगलोज पलटी करायची. म्हणजे असं स्किल खूप मोठ्या प्रमाणात आहे. आणि मग मी तिला सांगितलं का बाबा तुला एक संस्था स्थापन करून देतो. मी ती संस्था तिला अगदी घरपोच अधिकारी पाठवून आणि घरपोच तिला रजिस्ट्रेशन करून दिलं. नंतर तिनं क्लास घ्यायला सुरुवात केली मुलींची, मग वेगवेगळे शिलाई मशीनचे. आणि पहिल्यांदा तिनं ताई शिलाई मशीनची प्रकरणं केली होती महिलांची. मग त्याच्यात बचत गट होते वगैरे. नंतर ते तुमचे पॅडपर्यंत आली. म्हणजे ते तिचं स्किल तिनं डेव्हलप केलं. असं करत करत
150-200 मशीन एकाच दिवशी वाटप केले होते फ्री ऑफ गव्हर्नमेंटच्या योजनेतून. म्हणजे असंही काही जर मार्गदर्शन झालं तुमच्यासारख्याच्या माध्यमातून तर खूप सारं काही करू शकतात. अशी ग्रामीणला सुद्धा मुलं मुली त्या ठिकाणी आहेत, माणसं आहेत, त्यांना फक्त मार्गदर्शनाची गरज आहे. तर आपली जी काही संकल्पना आहे का गाव तिथं उद्योजक, तर मला नाही वाटत, मी आता तुमचे 500 व्यवसाय बघितले, 500 व्यवसाय वाचले. ह्या 500 जेव्हा मी ते व्यवसाय बसता वाचले तर मला वाटतं त्याच्यात ते 250, तर मी आता उद्या तुम्हाला माणसं तयार करून देईल 250 व्यवसायासाठी. आहेत ना नागलीची बिस्किटं. आता तशी तुमची माझी चर्चा अनेक वेळा झालेली आहे, तर मी आता फार पुढं गेलो आहे. तसा पुढं म्हणजे तुम्ही ऐकल्यावर ते फार माग आहे का मी मोहू फुलावर, मोहू फुल म्हणलं की त्याला दारू म्हणतात, नशा म्हणतात. पण मी शरद पवार साहेबांना सुद्धा सांगितलं होतं का कोरोनात सगळ्यात मोठा आधार जर दिला असेल, आता आपल्यापैकी काही असतील मला वाटतं असतीलच, का ती एक चर्चा झाली होती का कोरोनात सगळ्यात म्हणजे ते कुठलं एक देत होते इंजेक्शन, रेमडेसिवीरपेक्षा मोठं काम केलं ते मोहू फुलाने. आता तिला फक्त एक नशा म्हणून पाहिलं जातं, पण ते आयुर्वेद आहे. फक्त त्याचा वापर, त्याचं प्रमाण कशा पद्धतीने घेतलं पाहिजे. आता मोहू फुलाला निवड या भाऊ, नमस्ते नमस्ते. मोहू फुलाला तसं अगदी मुलांना पौष्टिक आहार म्हणून सुद्धा गव्हर्नमेंट अथॉरिटी आहे का त्याचे लाडू बनवणं वगैरे ह्या गोष्टी ज्या आहेत ह्या पौष्टिक म्हणून त्या ठिकाणी वापरल्या जातात. का एक वेळ अंडे तरी खराब झालेले अंडे सुद्धा फक्त अंडे मोजायचे असतात, त्याच्यात मध्ये काय माहीत नाही, पण हे बाकी एकदम खरं पुरं पौष्टिक म्हणून त्या ठिकाणी सगळेजण वापरतील अशा पद्धतीच्या त्याचे पदार्थ तयार होत असतात. असे खूप सारे व्यवसाय ग्रामीण भागात त्या ठिकाणी करता येतील. आता आपण सांगितलं तर निर्गुण तेल, आयुर्वेदात जर म्हटलं तर कितीही काही असेल, कितीही मोठ्या तुमच्या आयुर्वेदिक महाविद्यालय असू द्या, त्याचा मूळ गाभा हा आयुर्वेद ग्रामीण भागात आजही जिवंत आहे आणि त्यालाच जोडून आज आपण आयुर्वेदाला पुढं त्या ठिकाणी नेतोय. अशा प्रकारचं खूप चांगल्या पद्धतीचं काम तुमच्या माध्यमातून त्या ठिकाणी होईल असं मला वाटतं. यावेळी अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ आणि खासदार राजाभाऊ वाजे यांच्या हस्ते नवनिर्वाचित कार्यकारिणी सदस्यांना प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले. या कार्यक्रमाप्रसंगी व्यासपीठावर मुख्य अतिथी महाराष्ट्राचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नामदार नरहरी झिरवाळ, कार्यक्रमाचे अध्यक्ष महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष रवींद्र माणगावे, विशेष अतिथी म्हणून खासदार राजाभाऊ वाजे, आमदार देवयानी फरांदे, ट्रस्ट बोर्डचे चेअरमन आशिष पेडणेकर, IBP संतोष मंडलेच्या वरिष्ठ उपाध्यक्ष करुणाकर शेट्टी यांच्यासह उत्तर महाराष्ट्र विभागाच्या उपाध्यक्ष सुनीता फाल्गुने, उपाध्यक्ष महेंद्र अग्रवाल, उपाध्यक्ष डॉक्टर धनश्री हरदास, स्वागत अध्यक्ष अजित सुराणा, वेदांशु पाटील, माजी अध्यक्ष हेमंत राठी, माजी उपाध्यक्ष रमेश पवार, संजय सोनवणे, निमाचे अध्यक्ष आशिष नहार, नाशिक धान्य घाऊक किराणा संघटनेचे अध्यक्ष प्रफुल्ल संचेती, नाशिक धान्य किरकोळ किराणा संघटनेचे अध्यक्ष संतोष राय, CHA असोसिएशनचे अध्यक्ष CS सिंग, नाशिक ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे अध्यक्ष विनोद शर्मा, नाशिक डिस्ट्रिक्ट ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे अध्यक्ष PM सैनी, तेल व्यापारी संघटनेचे अध्यक्ष प्रकाश पटेल, द्राक्ष उत्पादक निर्यातदार संघटनेचे विलास धुर्जड आदींसह विविध संघटनांचे अध्यक्ष व पदाधिकारी तसेच महाराष्ट्र चेंबरचे सदस्य, व्यापारी, उद्योजक मोठ्या संख्येने उपस्थित होते.